नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आहे की नाही उपवासाचा बटाटा चिवडा बनवून दाखवणार आहे। तर पाहू शकताय किती मस्त असा आपला हा आहे की नाही बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे। अगदी झटपट होतो। चला तर बनवूया। तर इथे आहे की नाही मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। जे लोकल मार्केटला बटाटे मिळतात ते बटाटे घेतलेले आहेत। तर या बटाट्याची इकडे आता आपण साल काढून घेणार आहोत। तर पाहू शकता या प्रकारेच आपण ही सगळ्या बटाट्यांची इकडे अशी साल काढून घेत आहोत। अगदी व्यवस्थित अशी बटाट्याची आपण ही साल काढून घ्यायची आहे। अगदी मस्त आपला हा बटाट्याचा चिवडा तयार होतो। तर हे पहा साल काढून झालेला आहे। आपण साल काढून घेतलं की लगेच एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये ठेवायचं। मस्त अशी आपण ही सगळ्या बटाट्याची आता अशी साल काढून घेत आहोत। हे पहा सगळ्या बटाट्याची साल काढून झालेली आहे। आता काय करणार, हे बटाटे की नाही आपण किसून घेणार। हे पहा दोन प्रकारची किस, एक बारीक एक मोठं, तर आपण हे मोठ्या याने किसणार आहोत म्हणजे आपल्याला तळल्याच्या नंतरही खूप छान होतं। हे पहा अशाच प्रकारे आपण हा म्हणजे याच याने किसून घेणार आहोत। थोडंसं जाड जाड येतं आणि मोठं मोठं। तर पाहू शकता याच किसणीने आपण हे असं सगळे बटाटे एकीने किसून घ्यायचे आहेत। अगदी मस्त होतात। तर पाहू शकताय एका बटाट्याचं आपण किसून घेतलेलं आहे। आता आपण सगळ्या बटाट्याचं असंच किसून घेऊया। तर पाहू शकता सगळे बटाटे मी असेच किसून घेतलेले आहेत। तर हे बटाट्याचा किस आहे की नाही आपण अगदी 2 ते 3 पाण्याने की नाही चांगला धुवून घ्यायचा आहे। तर हे पहा अगदी चोळून चोळून हा 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेला आहे। हे पहा पुन्हा एकदा चांगल्या पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि हा थोडासा असं धुवून झाल्याच्या नंतर एका चाळणीमध्ये आपण काढून घेणार आहोत। पाहू शकता किती पांढरा शुभ्र आपण धुतल्याच्या नंतर दिसत आहे। आता एका चाळणीवरती की नाही काढून घेत आहोत आणि एक कॉटनची ओढणी म्हणजे हे केली फॅन खाली आपण हा किस की नाही थोडा वेळ वाळायला टाकायचा आहे। 10 ते 15 मिनिटं अगदी सुकल्याच्या नंतर मग आपण हा म्हणजे किस की नाही तळून घेणार आहोत। तर पाहू शकता 15 मिनिटं झालेले आहेत। हा किस मी जमा करून घेतलेला आणि आता तेल ही इथे की नाही गरम करायला ठेवलेलं। तेल गरम झाले की नाही हे पाहिलेलं आहे। तर तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आता आपण लगेच किस की नाही हा तळून घेणार आहोत। तर पाहू शकताय तर यामध्ये आपण हा किस की नाही आता टाकलेला आहे तळायला। याचे बुडबुडे कमी होईपर्यंत आपण याला झाऱ्या लावणार नाही आहोत। आपण जर झाऱ्या लावला आतामध्ये तर हे चिकट चिकट होतं, एकमेकांना चिकटतो आपला किस। हळूहळू की नाही याचा हे असे बुडबुडे की नाही कमी होतात। तर पाहू शकताय तुम्ही किती आपल्याला बुडबुडे वाटत होते, आता हे म्हणजे अगदी असे आलेले बुडबुडे की नाही कमी व्हायला लागलेले आहेत। किस आपला अगदी चांगला असा तळला जातो। तर इथं पाहू शकताय आता आपण इथे की नाही थोडंसं झाऱ्याने हलवून घेणार आहोत। हे पहा अगदी जवळून तुम्हाला दाखवत आहे। अगदी इथे की काय करायचं, नंतर तळत होत आल्याच्या नंतर थोडासा गॅस कमी करायचा। हे पहा आता अगदी आपले बुडबुडे कमी झाल्याच्या नंतर मी हा किस एकीने हलवलेला आहे। आणि अगदी असा आपल्याला आता हा किस एकीने कडक होईपर्यंत चांगला असा तळून घ्यायचा आहे कमी गॅसवर। तुम्ही पाहू शकता अगदी जवळून किती मस्त असा आपला हा किस तळत आहे। अगदी झटपट होणारा असा हा चिवडा आहे उपवासासाठी। आत्ता म्हणजे नेमकंच नवरात्र सुरू आहे। तर या नवरात्रामध्ये तुम्हीही हा बटाट्याचा चिवडा नक्की करून पहा। तर पाहू शकताय आपले तळून होत आलेलं आहे। अगदी कलरही बदलायला लागलेला आहे। हे पहा
तर पाहू शकताय आपला हा किस आहे की नाही तळून झालेला आहे. हा आहे की नाही एका चाळणीमध्ये किंवा झाऱ्यामध्ये आता मोठ्या काढून घ्यायचा आहे आणि चांगला असा निथळून म्हणजे घ्यायचा. हे पाहू शकता अगदी चांगला असा तळून झाला आहे. आता हे मी काढून घेत आहे. हे पा काढून घेतलेला आहे. तर पाहू शकता किती कुरकुरीत अशी मस्त असा आपला हा बटाट्याचा आपण किस तळून घेतलेला आहे. अगदी मस्त पहा, खूप छान झालेला आहे. हा सगळा किस आहे की नाही मी असाच या प्रकारे तळून घेत आहे. तर हे पहा सगळा आपला किस आहे की नाही तळून झालेला आहे. किती मस्त, खूप कुरकुरीत आणि मस्त होतो हा बटाट्याचा चिवडा. आता या चिवड्यामध्ये आपण एक वाटी आपल्या आवडीनुसार कमी जास्त असे हे शेंगदाणे तळून घेत आहे टाकण्यासाठी. तुम्हाला जास्त आवडत असतील तर जास्त किंवा मग थोडेसे हे चांगले असे शेंगदाणे की नाही तळून घ्यायचे आणि चिवड्यावर टाकायचे, म्हणजे टेस्ट खूप छान येते. तर आपले शेंगदाणे ही तळून झालेले आहेत. यामध्ये आता आपण हा कढीपत्ताही तळून घेत आहोत. तुमच्या भागामध्ये जर उपवासाला कढीपत्ता खात असतील तर टाका, नसतील खात तर टाकू नका. हे पहा हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5. तर त्याही आपल्या चिवड्यामध्ये खाण्यासाठी खूप छान लागतात. त्याही अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर का ते हिरवी मिरची जर ओलसर राहिली तर आपला चिवडा कडक जरी झालेला असेल ना तर नंतर तो मऊ पडतो. तर पाहू शकता हिरवी मिरची अगदी कुरकुरीत तळून घेतलेली आहे. ती आता मी चिवड्यावर टाकलेली आहे. शेंगदाणेही आपण तळून घेतलेले चिवड्यावर टाकून घेतले आहेत. कढीपत्ता, आता हे सगळं व्यवस्थित टाकलंय. यावर आता चवीनुसार मीठ टाकायचं. तर पाहू शकताय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. किती मस्त असा आपला हा बटाट्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. तर मी आज बनवलेला हा बटाट्याचा चिवडा तुम्हाला जर आवडलास तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.